नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे परिश्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. बरेच विद्यार्थी नेहमी विचारतात की सर गणिताचा अभ्यास नेमका करायचा कसा, जेणेकरून आमची स्पीड वाढेल आणि मार्कही त्या पद्धतीने वाढले पाहिजे. ठीक आहे, तर आज आपण तेच घेऊन आलो आहे. गणितासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमची स्पीड वाढेल, बेसिक गोष्टी कुठल्या, कशाने तुम्हाला गणितामध्ये जेणेकरून जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे. ठीक आहे, या दृष्टिकोनातून आज आपण बघणार आहे. पहा, काळजीपूर्वक थोडं लक्ष द्या. काही गोष्टी मी लिहून घेतल्या आहेत, या गोष्टी अतिशय महत्वाच्या. या गोष्टी तुम्हाला कळेल तेव्हा तुमचं गणित चांगलं आणि पक्क होईल. ठीक आहे, मग हा जो व्हिडिओ आज आपण बनवणार आहे हा नेमका कोणासाठी, जर ज्या लोकांनी अजूनही गणिताची सुरुवात केली नाही त्यांच्यासाठी. ठीक आहे, आता त्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी गणिताची सुरुवात केली परंतु बरेच वर्ष गणिताचा अभ्यास करूनही गणितात परिपूर्ण मार्क मिळत नाही, त्यांच्याही साठी अतिशय महत्वाचा हा टॉपिक बनणार आहे. ठीक आहे, तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. काय म्हटलं पहा, पहिला पॉईंट पहा, अतिशय महत्वाचा, गणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन. ठीक आहे, आता सगळ्यांचा गणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे की समजा आर्टचे विद्यार्थी आहे, काही कॉमर्सचे आहे, काही विज्ञानाचे आहे. ठीक आहे ना, बरेच विद्यार्थ्यांना असं वाटते की विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांना चांगलं येतं, आर्टच्या विद्यार्थ्यांना, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ते समजूनच घेतात की आम्हाला आमचं कमजोरच आहे म्हणून. असं काहीही नसते. लक्षात घ्या, 10वी पर्यंत जो काही सिलेबस आहे आपला गणिताचा किंवा जे काही स्पर्धा परीक्षाची गणित आहे ते 10वी पर्यंत आहे, खूप काही हायफाय नाहीये. तर मग याच्यावरून लक्षात आलं पाहिजे 10वी पर्यंत जे गणित आहे, तुम्हाला 10वी पर्यंत जे काही गणित आहे हे आर्टच्या विद्यार्थ्यांना 10वी होतच, त्यानंतर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना पण होतं आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना पण होतं. येईल लक्षात, म्हणजेच काय, हे 10वी पर्यंतचं शिक्षण हे तिन्ही फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना झालेलं आहे. येईल लक्षात, म्हणून असा गैरसमज करून घेऊ नका की आमचं गणित चांगलं आहे. फक्त एक म्हणू शकतो आपण की 10वी पर्यंत शिक्षण तुम्ही व्यवस्थितरित्या घेतलं नाही म्हणून तुम्हाला आज त्रास जातोय. येते लक्षात, पण काही कठीण नाही. 10वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे काय, तर 1 ते 5वी पर्यंत सोडून द्या, 5 ते 10 पर्यंत करा. 5 ते 10 पर्यंत म्हणजे फक्त 5 वर्ष, आणि 5 वर्ष आपण गणिताचा अभ्यास केला का त्याच्यात, नाही, 8 ते 10 विषय होते. म्हणजे त्याच्यातला एक गणित विषय किंवा बुद्धिमत्ता घेऊ, गणित आणि बुद्धिमत्ता घेऊ. येईल लक्षात, म्हणजे तुम्हाला 5-5 वर्ष लागणार नाही. व्यवस्थित जर रित्या जर केलं ना तुम्ही ते, तर हा जो आहे गणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा 100% बदलून जाईल. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला दुसरा पॉईंट पहा. हा पहिला पॉईंट होता आपला. दुसरा पॉईंट, गणिताचे वाढते महत्व. आता तुमच्या एक लक्षात येत असेल की अलीकडे एक्झाम मध्ये पहा महत्व कसं वाढलं आहे गणिताचं. तर साधारणतः जर आपण विचार केला की राज्यसेवेसाठी 10 ते 15 मार्क, हे लक्षात घेऊ आपण. गणित बुद्धिमत्ता दोन्ही एकत्र. ठीक आहे, सर त्यानंतर आपण एखाद्या क्लास 3 साठी घेऊ. क्लास 3 साठी जवळपास 25 मार्क आहे गणित बुद्धिमत्तेसाठी. ठीक आहे, त्याच्या खाली जर जातो म्हटलं तर पोलीस भरतीसाठी 50 मार्क आहे, म्हणजे 50% होता या ठिकाणी. या ठिकाणी 25%, या ठिकाणी 15% समजा. येईल लक्षात, हे वाढते महत्व आहे. मग वाढतं का बरं महत्व एवढं वाढत आहे, पहिले तर नव्हतं, आता का बरं आलं आहे, त्याचं कारण सांगतो आहे. पहिले काय होतं, विद्यार्थी रट्टा मारायचे. काय मारायचे? रट्टा मारायचे, रट्टा मारून जायचे, चालत होतं. ठीक आहे, आता त्यांना रट्टा मारणारे विद्यार्थी नको, त्यांना पाहिजे वैचारिक लोक पाहिजे. आता काय पाहिजे? वैचारिक, त्यांची पातळी वैचारिक अशी चांगली आहे असाच विद्यार्थी आयोग एक्सेप्ट करतो. हे लक्षात घ्या. म्हणून हे वाढते महत्व तुम्हाला आज दिसत आहे. अलीकडे आपण जर याच्यापूर्वी पोस्ट भरती पाहिली होती, त्या पोस्ट भरतीमध्ये जवळपास 70 गुण होते गणित बुद्धिमत्तेवर. एक विचार करा, 70% कशाला म्हणते? ठीक आहे ना, पोस्ट भरती त्याला 70 गुण गणित बुद्धिमत्तेवर. हे लक्षात, म्हणजे हे आहे वाढते महत्व. म्हणून म्हटलं आहे त्या ठिकाणी गणिताचे वाढते महत्व. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करावं लागेल, याचा अभ्यास करता येईल. ठीक आहे ना. आता पहा, तिसरी गोष्ट, गणितासाठी बेसिक गोष्टी. हा अत्यंत महत्वाचा पॉईंट. काय म्हटलं की गणितासाठी बेसिक गोष्टी. आता यामध्ये लक्षात असू द्या, बेसिक गोष्टी म्हणजे काय. ठीक आहे, बेसिक म्हणजे काय, तर पहा, आपण साधारणतः पाहतो की पाडेपाठ असणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये 20-20, 25-25 पर्यंत पाडे पाहिजे, काही गरज नाही. मी तुम्हाला सांगतोय, पहा करायचं काय नेमकं. पहा, समजा आपण 15 पर्यंत पाडेपाठ केले. ओके, काय करायचं, 15 पर्यंतच पाडेपाठ करायचे. 16, 17, 18 हे नसले तरी चालते. त्याचं कारण पहा, मला सांगा, 15चा पाडा आहे याचा अर्थ तुमचा 20चा पाडा नाहीये का? आहे, 20चा पाडा असते. 25चा पाडा, 25 गुणे 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100 हे म्हणता येते आपल्याला. 25 नंतर 30चा म्हणता येईल, 30 दुणे 60, 30 त्रिक 90 हे म्हणता येईल आपल्याला. हे तर पाठच आहे ना मोठे मोठे. ठीक आहे, याची काही गरज नाही तुम्हाला. फक्त 15 पर्यंत म्हणत आहे मी तुम्हाला. आता पहा, आपल्याला 15 पर्यंत पाडे म्हटल्यावर असं करतोय आपण,
ठीक आहे. 15 पर्यंत पाडे. बापरे, मला एक सांगा, तुम्ही तुमचं वय किती आहे? 20 वर्ष वय जवळपास आहे तुमचं, 20च्या वर आहे, मग 15 पर्यंत पाडे नाही पाठ, हेच त्याग का आपला? लक्षात, आपल्याला किती 1000 रुपयाची नोकरी पाहिजे? 25,000 रुपयाची नोकरी पाहिजे आणि 15 पर्यंत पाडे पाठ नाही, मग हे योग्य आहे का? हा त्याग आहे का? मग आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग एक लक्षात घ्या, हे जे 15 पर्यंत पाडे पाठ आहे, 15 पर्यंत तुम्हाला करायचे नाहीये. अभ्यास कसा कमी करायचा हे सांगतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, मला सांगा, तुम्ही 1 ते 10 पर्यंत पाडे पाठ कराल का? काही गरज आहे का? हे कोणालाही पाठ असते. 10 1 10, 10 2 20, 10 3 30. 11चा पाडा पाठ कराल का ते सांगा तुम्ही मला आता. 11चा पाडा याच्यामध्ये पहा, 11 1 11, 11 2 22, 11 3 33, काहीही गरज नाही. हे लक्षात. आता पाडा कुठून पाठ करायचा आहे तुम्हाला? फक्त 12 13 14 15चाही पाडा पाठ असतो, तरी करून टाका. हे पाडे किती झाले पहा बरं? 4 पाडे. 4 पाडे पाठ करू शकत नाही आपण. ह्या बेसिक गोष्टी सांगताय फक्त. काय? 4 पाडे पाठ करून टाका, बाकी काहीही करायची गरज नाही. हे लक्षात. आता तुम्ही म्हणाल की सर 16 17चा पाडा विचारत नाही का? विचारते, पण तुम्हाला जर असा आला 12 गुणिले 16, मग तुम्हाला सांगा 16चा पाडा येत नाही, 12चा तर येतो ना 12चा. हे लक्षात. आता कधी काळी समजा तुम्हाला असा विचारला 26 गुणिले 16, 26 आणि 16 असा गुणाकार जर आला, मला एक सांगा, तुम्हाला 16चा पाडा येत नसेल तर असा गुणाकार येतो ना. प्रत्येक जर पाडे पाठच करत बसतो म्हटलं तर त्याच्यातच वेळ जाईल. बाकीचा अभ्यास कधी कराल तुम्ही? हे लक्षात तुमच्या. म्हणजे करायचं काय? फक्त 15 पर्यंत पाडे पाठ करा. म्हणजेच किती पाडे? हे 4 पाडे. 12 13 14 15. बाकी सोडून द्या, दिमागातून सर्व काढून टाका की आम्हाला पाडे पाठ केल्याशिवाय स्पर्धा परीक्षेमध्ये मार्क मिळत नाही, असं काहीही नसते. हे लक्षात घ्या. पाडे पाठ पाहिजे, पण कोणते? 12 13 14 15, म्हणजेच तुमचे पाडे 15 पर्यंत पाठ आहेत, हे लक्षात द्या. याच्या व्यतिरिक्त पहा, आता वर्ग घनकडे वळू आपण. वर्ग घन हे सगळ्यांना माहिती आहे. वर्ग म्हणजे काय? एका संख्येचा त्याच संख्येसोबत गुणाकार एकदा म्हणजेच काय? वर्ग. आणि दोनदा गुणाकार, एखाद्या संख्येचा दोनदा गुणाकार. या संख्येचा आपण इथे परत 12 गुणिले 12 केलं म्हणजे या संख्येसोबत अधिक दोनदा गुणाकार म्हणजे काय होतं? हा घन होतो. 12चा काय? घन निघून जातो. हे लक्षात तुमच्या. मग आता या ठिकाणी वर्ग आणि घने पाठ कसे करायचे किंवा किती करायचे? वर्ग आणि घने किती करायचे? तर पहा, लक्ष द्या. आता पहा, मी वर्गाच्या बाबतीत बोलतोय. वर्ग, ठीक आहे. काय करताय? वर्ग तुम्हाला 30 पर्यंत पाठ करायचे आहे. किती पर्यंत? 30 पर्यंत. आता पहा, तुम्ही म्हणाल की 30 खूप जास्त होते, नका करू, 25 करा, काहीही हरकत नाही. पण लक्षात घ्या, अभ्यास जेवढा जास्त केला तेवढं चांगलं. वाया जात नाही, स्पीड वाढेल. ठीक आहे ना. चला, त्यानंतर पहा, आता हे 30 पर्यंत मी म्हणत आहे. मला सांगा, तुम्ही 10 पर्यंत कोणाचे पाठ नाहीये? वर्ग 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, हे पाठ नाही का तुमचे? ठीक आहे. मग मला सांगा, 10 पर्यंत वर्ग पाठ करायची गरजच नाही ना. मग तुम्हाला वर्ग किती येत आहे? फक्त 20 वर्ग पाठ करायचे आहे. कितीपासून? 11 पासून तर 30 पर्यंत 20च वर्ग आहे. मी 30 वर्ग सांगितलं असं समजू नका. 1 ते 10 पर्यंत सर्वांनाच येते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे वर्ग किती पाठ करायचे तुम्हाला? किती पर्यंत? 11 ते 30 पर्यंत वर्ग. ओके, ठीक आहे. त्यानंतर पहा, आता घन. हे जे घन आहे बा, घन तुम्ही फक्त 15 पर्यंत पाठ करा, काहीही गरज नाही जास्त घन पाठ करण्यात. ठीक आहे ना. आता पहा, तुम्हाला जर वर्ग जर पाठ असेल तर घन निघेल. आता तुम्ही मला सर हे 50 पर्यंत का बरं सांगितले? आता मला सांगा, तुम्हाला जर 25चा वर्ग माहिती आहे, 25चा वर्ग 625, हे आता घन पाठ करायची गरज नाही, कारण याला 25 ने एकदा गुणून टाका, झाला घन. ह्या वर्ग तर पाठ आहे, वर्गावरून घनही काढू शकतो ना आपण. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. चला, त्यानंतर पहा, आता आपल्याला याच्यामध्ये करायचं काय? आता मी तुम्हाला काय काय सांगितलं पहा. बेसिक गोष्टीसाठी काय सांगितलं? गणितासाठी बेसिक गोष्टी ज्या सांगितल्या त्या कोणत्या? तर पहा, तुम्हाला पाडे किती पर्यंत सांगितले? मी पाडे सांगितले फक्त 4 पाडे, म्हणजेच काय? 15 पर्यंत पाडे. ठीक आहे. त्यानंतर वर्ग किती सांगितले? मी तुम्हाला फक्त वर्ग सांगितले 30. ठीक आहे. आणि घन किती सांगितले? ते घन सांगितले मी फक्त तुम्हाला 15 पर्यंत. या झाल्या बेसिक गोष्टी. लक्षात. या बेसिक गोष्टी झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी पाडेल, कारण सुरुवात तर करा. सुरुवात चांगला झाला की शेवटी व्यवस्थित होतो. पहिले हे व्यवस्थित करा. ठीक आहे. बाकीच्या मूळ संख्या आहे त्या सर्व 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 पाठांतर होते. सवय पाडा पहिली याची. ठीक आहे. आता त्यानंतरचा पॉइंट, अभ्यासाची पद्धत. आता अभ्यासाची पद्धत नेमकी कशी असावी? तर लक्ष द्या, हे जे अभ्यासाची पद्धत दिली आहे त्या कशा पद्धतीने अभ्यास केला तर चांगलं होईल. आता काही विद्यार्थी असे करतात की सकाळी 3-4 तास अभ्यास करून घेतात, आपला गणिताचा मोकळं. असं नाही, असं होत नाही, हे लक्षात घ्या. कमी कमी करा, पण 2-3दा करा. त्याचं कारण सांगतोय. आता एक उदाहरण देतोय मी तुम्हाला. समजा तुम्ही डॉक्टरकडे गेले. ठीक आहे. एखाद्या डॉक्टरकडे गेले, तुमची तब्येत ठीक नसल्याने तुम्ही डॉक्टरकडे जाता,
ओके. डॉक्टरकडे गेल्यानंतर ते काय देतात? औषध कशा पद्धतीने लिहून देतात हे सर्वांना माहिती आहे. त्या अशी खूण असते पहा, अशी. ठीक आहे ना. म्हणजेच काय, सकाळ दुपार संध्याकाळ. त्या असं नाही म्हणत त्यांनी की हे गोळ्या घ्याने एकाच वेळेस खाऊन घ्या, असं म्हणत का? एकाच वेळेस खाल्लं तर आपल्या शरीराची काय अवस्था होईल चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्हाला. मग तेही जे गोळ्या असते ना, ह्याच म्हणजे काय तर आपल्यासाठी गणित आहे, गणिताची प्रॅक्टिस आहे. मग तेही सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम करा ना. सकाळी नाही समजलेलं गणित तुम्हाला दुपारी समजेल, दुपारी नाही समजलेलं संध्याकाळी समजेल, आणि तेही समजलं नाही तर एखाद्याला विचारायचं, काही अडचण नाहीये. येत्या लक्षात तुमच्या? म्हणजे ही झाली पद्धत. हे लक्षात, गणिताचा अभ्यास कसा करायचा. हा मग किती तास करता, हे महत्व कशाला द्यायचं? किती तास अभ्यास करायचा मला सांगा. समजा पोलीस भरतीचा विद्यार्थी आहे, त्याला 50% गणित बुद्धिमत्ता आहे. मग मला सांगा, 50% जेव्हा गणित बुद्धिमत्ता आहे तर त्याने वेळ किती द्यायला पाहिजे त्या गणित बुद्धिमत्ताला, हे तुम्हीच विचार करा. ठीक आहे. एखाद्या क्लरिकलचा विद्यार्थी आहे, त्याला 25% गणित बुद्धिमत्ता आहे. मग गणित बुद्धिमत्तेला त्याने किती वेळ द्यायचा हे त्यांनीच विचार करा. हे समजलं पाहिजे आपल्याला, दुसऱ्याला विचारायची गरज नाहीये. याच्या व्यतिरिक्त पहा, त्यानंतर पहा, गणित सोडवण्याची स्पीड. म्हणजे गणित सोडवल्यानंतर त्याची जी स्पीड आहे ती कशा पद्धतीने वाढेल. आता मी तुम्हाला सांगितलंय पहा की पाडेपाठ करून टाका, हे म्हटलंय मी तुम्हाला. ठीक आहे. आता पाडेपाठ झाल्यानंतरही आपण चुकते कुठं पहा, प्रॅक्टिस मध्ये कुठं चुकतो. समजा एखादा जर आपल्याला असा गुणाकार आला, 12 गुणेला काय 144, अशा पद्धतीचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. विद्यार्थी काय करतात ते सांगतोय पहा, विद्यार्थी करण्याची पद्धत. 144 मांडते इथं, नंतर 12 इथं गुणाकारात चिन्ह रेष ओढतात. काही गरज नाही गुणाकारात चिन्ह रेष ओढा, काय गरज आहे याची. ठीक आहे ना. 12चा पाढा तुम्हाला येतो, प्रॅक्टिस मध्ये रिस्क आहे ना, प्रॅक्टिस करत आहे ना तुम्ही. चुकला तर काय प्रॉब्लेम आहे. मग हे असं करण्यापेक्षा ही पद्धत गेली आहे, काल बाहेर झाली आहे. हे शालेय पद्धत आहे. तुम्ही शाळेत आहे का? तुम्ही शाळेत नाही. आपल्याला नोकरी पाहिजे पैशाची, जी आपल्या पोटाची भाकर आहे, हे लक्षात घ्या. मग मला सांगा, हे केल्यानं होईल का? तर हे केल्यानं आपल्याला नोकरी मिळणार नाही. आज कुठे गेले विद्यार्थी हे पहा, स्पर्धा कुठे आहे हे पहा. ठीक आहे. मग मला सांगा, ह्याचा गुणाकार असा करा पहा, 12 चोक 48 किती राहिले 4. ठीक आहे. परत 12 चोक 48, 49 50 51 52 राहिले किती 5. ठीक आहे. 12 1 12, 12 आणि 5 किती 17. बस संपलं. आणि एक लक्षात घ्या, गुणाकार करताना जो बाकी राहतो ना, असा द्या. एक दिल्लीला, एक मुंबईला, एक कलकत्त्याला असा बाकी ठेवू नका. एका खाली एक द्या, म्हणजे पद्धतशीर तुमचं कधीही चुकणार नाही. हे लक्षात. चला त्यानंतर पहा, आता हे झाली स्पीड. या पद्धतीने जर केलं तुम्ही, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी. आता बरेचसे लोक सांगतात गणितामध्ये काय आहे, 4 क्रिया आहे. 4 क्रिया आहे पण मजा नाहीये, हे लक्षात घ्या. 4 क्रिया चांगल्या चांगल्या हलवून टाकतात, हे लक्षात असू द्या. 4 क्रिया समजून घेण्यासाठी आयुष्य चाललं जाते, हे लक्षात. हे काही कमी नसते, म्हणून याच्याकडे आवश्यक असंच लक्ष द्या. ठीक आहे ना. चला त्यानंतर पहा, गणिताची ओळख. आता गणिताची ओळख म्हणजे काय तर पहा, मला एक सांगा, गणिताचं जे पुस्तक आहे सजीव आहे की निर्जीव आहे? ठीक आहे, निर्जीव आहे, सजीव नाही आहे ते. पहा, गणिताचं जे पुस्तक आहे ते कसं आहे, निर्जीव आहे, निर्जीव आहे. पण गणितामधले जे अंक आहे, ज्या क्रिया आहे, ज्या काही गणितामधल्या आतमधल्या गोष्टी आहेत, ह्या सजीवासारखं वर्तन मानवाला करायला लावते. लक्षात घ्या, हे जे निर्जीव आहे ना, निर्जीव जे गणिताचं पुस्तक आहे ते सजीवासारखं वर्तन करावं लागते. कोणाला? सजीवासारखं वर्तन कोण करते तर मानव करते. एखादं पुस्तक घ्या, उघडा, तुम्हाला तो पेन चालवायलाच लावते. येत्या लक्षात तुमच्या. म्हणजे निर्जीव असूनही सजीवासारखं ते वर्तन आपल्याला करायला लावते. मग आपण कोण आहोत? आपण सजीव आहोत. मग आपण कोण आहोत? सजीव आहोत. मग जोपर्यंत आपण निर्जीवासारखं त्याच्यासोबत वागणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते आत्मसात होणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला काय, त्याच्यासोबत निर्जीवासारखं वर्तन करावं लागेल. म्हणजे निर्जीवासारखं वर्तन आपण कसं करायचं तर खुर्ची घ्या आणि बसा मस्त. 8-10 तासपर्यंत बसा, जास्तीत जास्त वेळ द्या. कोणताही विषय असो, त्याला जोपर्यंत निर्जीवासारखं त्याला पाहत नाही आपण, जोपर्यंत बसत नाही एवढा वेळपर्यंत, तोपर्यंत तुम्हाला ते आत्मसात होणार नाही. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, समजून घ्या. येईल लक्षात. त्याला त्याच्या पद्धतीने घ्यावं लागते. येईल लक्षात. एखादा बाळ असेल तर आई त्याच्या पद्धतीने त्याला हँडल करते, मग यालाही त्याच पद्धतीने आपल्याला हँडल करावं लागेल, हे विसरू नका. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त पहा, चला गणिताची ओळख झाली आहे. त्यानंतर त्याग कशाचा करावा. आता मी आताच म्हटलंय तुम्हाला की खुर्चीवर बसावं लागेल 8-10 तास. येईल लक्षात. मग खुर्चीवर बसताना आपल्या बाजूला मोबाईल नको. येईल लक्षात. पाणी पिण्यासाठी पाणी नको. आलं लक्षात. कारण पाणी पिलं तर माहिती आहे तुम्हाला, 10 वेळ पाणी प्या, 10 वेळ बाथरूमला जा, वेळ अशातच जातो आपला. लक्षात आलं का तुमच्या. खाण्यापिण्याला काहीच नको. बऱ्याचशाची मानसिकता असते की खरा खाल्ल्यानंतर अभ्यास चांगला होतो, तर करा, पण थुकण्यासाठी जाऊ नका. मग
कारण वेळ जातो ना, चुकण्यासाठी जा, अजून बसा, अजून कॉन्सन्ट्रेशन लावा. लक्षात काहीही गरज नाही. मला सांगायचं काय तुम्हाला सांगतो. एक तर मोबाईल, एकतर काय मोबाईल, अभ्यास करताना मोबाईल, आणि दुसरी गोष्ट मित्र मैत्रिणी, या गोष्टी दूर ठेवा. कधीपर्यंत दूर ठेवा हे सांगतोय तुम्हाला. एकदा तुम्हाला समजा तुम्ही 12 वाजता अभ्यासाला बसले, 5 वाजता उठणार आहे, स्विच ऑफ करून टाका. 12 ते 5 स्विच ऑफ करून टाका मोबाईल, त्यालाही निर्जीव करून टाका. लक्षात आलं का? तो निर्जीव आहेच, तरी सुद्धा तोही सजीवासारखंच वर्तन करतो, आपल्याला तोही हलवतो. म्हणून तुम्हाला सांगतोय त्यालाही असं ठेवून द्या. स्विच ऑफ करून टाका, व्हायब्रेटर वगैरे नको, स्विच ऑफ. लक्षात, तो स्विच ऑफ झाला तर आपला ऑन होईल, हे लक्षात घ्या. म्हणून काय करायचं, त्याला मोबाईल असो किंवा मित्र, कारण मोबाईल बंद झाला की मित्रही दूर जाते. व्यवस्थित लक्षात घ्या, कारण त्याचा कॉल येत नाही. लक्षात, नंतर एकदा 5-6 वाजता अभ्यास झाला आपला, ओपन करा ना, तुम्हाला मेसेज येऊन राहते कोणी कॉल केला काय नाही, नंतर कॉल करत बसा. हे लक्षात, ठीक आहे. म्हणून मोबाईल आणि मित्र या 2 गोष्टी बिलकुल दूर ठेवल्या पाहिजे. अभ्यास करताना, अभ्यासामध्ये काही लोक अभ्यास ते अभ्यासच, इतर गोष्टी नंतर. हे लक्षात, कारण आज जीवनामध्ये तुमच्या महत्वाचं काय तर नोकरी. मग त्यासाठी त्याग काय करतोय आपण, मोबाईल 5 तास दूर ठेवू शकत नाही, मग कशाचा त्याग आहे हा. हे लक्षात. चला त्यानंतर बघू. त्यानंतर म्हटलंय का, क्लासचा फायदा होतो का? क्लासचा फायदा होतो का? घेणारवाला क्लासचा फायदा घेतो, जे घेऊ शकत नाही ते कधीच घेऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतोय तुम्हाला. पहा, क्लास वाले जे असते त्यांना बऱ्याचशा वर्षाचा अनुभव असतो, ठीक आहे ना. त्यांनी प्लॅनिंग केलेलं असते, ते आयटी तुम्हाला मटेरियल देते. जर तुम्ही सेव्ह केलं तरी होते, पण तुम्हाला थोडा वेळ लागेल ना. मग कमी वेळात जर मटेरियल भेटत असेल तर का बरं घ्यायचं नाही, ठीक आहे. पण मटेरियल घेऊन फायदा होत नाही. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. त्याचे क्लासचा फायदा हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पहा, एखादा क्लास आहे समजा, ठीक आहे, एखादा शिक्षक आहे, तो तुम्हाला काय देतो, गणित देतोय, ठीक आहे ना, की सांगतो हे एवढं करून या. तसा डॉक्टर, पहा परत एकदा, डॉक्टर काय देते तुम्हाला, गोळ्या देते, गोळ्या, ठीक आहे. मला सांगा, एखादा शिक्षक, गणिताचा शिक्षक, हा शिक्षक काय देतो तुम्हाला, गणित देतो. हे लक्षात, शिक्षक काय देतो तुम्हाला, हा शिक्षक काय देतो, गणित देतो. डॉक्टर हा गोळ्या देतो. मला सांगा, जोपर्यंत डॉक्टरकडे गेले, जोपर्यंत त्या गोळ्या तुम्ही खात नाही, तोपर्यंत तब्येत चांगली होईल का, होणार नाही ना. पण तसं शिक्षकाकडे गेले, जोपर्यंत ते गणित तुम्ही सोडवत नाही, तोपर्यंत ते गणित तुम्हाला कळेल का. म्हणून सांगतो, फायदा जर करून घ्यायचा असेल, क्लास लावा, परंतु त्याचा फायदा करणं न करणं किंवा फायदा घेणं न घेणे तुमच्या हाती असते. हे लक्षात. एकंदरीत ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. हे लक्षात, ह्या जोपर्यंत तुम्ही करत नाही, तोपर्यंत तुम्हाला गणिताची स्पीड वाढणार नाही, काहीही होऊ शकत नाही. हे लक्षात. आता एकंदरीत पहा, कमी शब्दात परत सांगतो आहे, गणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा चेंज केलाय आपण, की 10वी पर्यंतचं शिक्षण आहे ते व्यवस्थित करून घ्या, ठीक आहे. चला त्यानंतर गणिताचे वाढते महत्व. आता हे तुम्हाला कळलं आहे की जास्त गुण तुम्हाला गणित बुद्धिमत्तेवर आहे, मग वेळही जास्त द्यायचा आहे. ओके. गणितासाठी बेसिक गोष्टी कुठल्या, पाडे कितीपर्यंत, 15 पर्यंत, वर्ग 30 पर्यंत, आणि घन कितीपर्यंत तर 15 पर्यंत. ह्या गोष्टी महत्वाच्या, बाकीच्या गोष्टी होते मग नंतर, ठीक आहे. चला त्यानंतर अभ्यासाची पद्धत कशी असायला पाहिजे हे सांगितलं तुम्हाला. कशी असायला पाहिजे अभ्यासाची पद्धत, सकाळ दुपार संध्याकाळ वेळ द्यायला, वेळ देणं गरजेचं असतं, ठीक आहे. गणित सोडवण्याची स्पीड, जी स्पीड होती आपली ती कशी वाढवता येईल. पाठ झाल्यानंतर गुणाकार, रिक्स घ्या, ठीक आहे. गुणाकार करून पहा, मग चुकते म्हणून तीच पद्धत आपली 5वी 6वीच्या पद्धतीने आपल्याला यश मिळणार नाही, हे लक्षात असू द्या. याच्या व्यतिरिक्त पहा, गणिताची ओळख करून दिली आहे आपल्याला. आपण सजीव आहे, निर्जीवासारखं आपल्यालाही वर्तन करावं लागेल, गणिताच्या पुस्तकासमोर बसावं लागेल जास्तीत जास्त वेळ. तेव्हा त्यानंतर पहा, त्याग कशाचा करावा, मोबाईल आणि मित्र. ही लक्षात महत्वाच्या 2 गोष्टी. त्यानंतर क्लासचा फायदा होतो का, हे आपल्या हाती आहे. क्लासचा फायदा तुम्ही घेऊ शकता, नाहीतर नाही, ठीक आहे. आता पहा, ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आवडला नसेल किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी असेल, त्या अडचणी त्या कमेंट बॉक्समध्ये मांडा, मी त्याचं उत्तर देण्याचे प्रयत्न करेन. ओके. तर थांबून जाऊ आपण याच व्हिडिओमध्ये. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.